ओनर असतात आणि टेनंट असतात. हा खूप मोठा इश्यू होऊन जातो भरपूर वेळा. आपण पाहिलंय की फाईट्स जास्त आजकाल ओनर आणि टेनंट्स मध्ये वाढल्या. तर टेनंट जेव्हा एखाद्या सोसायटीत राहतो, बॅचलर्स राहत आहे असं आपण पकडू, तर अशा वेळेस सोसायटीने ठरवलं की मला या सोसायटीमध्ये बॅचलर्सला अलाउ करायचं नाहीये, तर ती करू शकते का? हा रूल आहे का असा कोणता? सगळ्यात पहिले असं आहे की सोसायटी जेव्हा फॉर्म होते ना, हो. तेव्हा तुम्ही हा रूल करू शकता की या सोसायटीमध्ये जे मेंबर्स आहेत हा. त्यांच्या सगळ्यांच्या कन्सेंटनी इथं तुम्हाला अशा काही पद्धतीचे रूल्स बनवता येत आहेत का, बरोबर. त्याच्यावर जाता येईल. जर तुम्ही एकदा ती कन्सेंट दिलेली असेल तर तुम्हाला त्याच्यामधून मागे येता येणार नाही. पण जेव्हा केव्हा असा मुद्दा येतो की जिथं तुमचे कॉन्स्टिट्युशनल राईट्स जे असतात, जे तुम्हाला घटनेने दिलेले अधिकार आहेत, की त्याला राईट टू रेसिडेन्स आहे, ठीक आहे, किंवा राईट टू ऑक्युपन्सी असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी व्यक्ती बॅचलर आहे किंवा ती अमुक एक कास्टची आहे, या समाजाची आहे, म्हणून त्या सोसायटीमध्ये तो राहू शकत नाही, असा कुठलाही नियम बनवता येत नाही. असा नियम नाही करता येत. असं जर कोणी करत असेल हा. तर ते बेकायदेशीर आहे. त्याच्या अगेन्स्ट क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही प्रोसेस होऊ शकतात. म्हणजे असं आपण म्हणू नाही शकत की बॅचलर्सला अलाउ नाही करणारी सोसायटी. जर आधी नमूद केलेलं आहे सोसायटीने, तर मग बॅचलर्स आर नॉट अलाउड. आधी नमूद करताना जे मेंबर्स आहेत हा. किंवा युनिट होल्डर्स आहेत, त्यांनी जर तिथं टाकलं की बाबा आम्हाला हे स्वतःसाठीच म्हणून पाहिजे, आम्ही टेनंट देणारच नाहीयेत, असं जर ठराव तुम्ही पास केला असेल, तर त्या ठरावाच्या अगेन्स्ट तुम्ही म्हणू शकता की आपला पूर्वी ठराव झालेला, तुम्ही आता इथे बॅचलर ठेवू शकत नाहीत. पण तो ठराव पण कोणी चॅलेंज करू शकतं की तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून. अनकॉन्स्टिट्युशनल आहे ती गोष्ट ना. तेव्हा असे जे ठराव असतात ते डिस्प्युटेड ठरतात. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.